जय बाळूमामा. तर चला मटेरियल घालायला. आता कुठे खुरपान झालं. खुरपानामुळे आणि या थंडीमुळे तब्येत एवढी खराब झाली आहे ना, सकाळ सकाळी उन्हाला झोपले होते. काहीच करायची इच्छा होत नाही. ज्ञानेश्वरीचं पप्पा एकटंच मटेरियल घालत होतं. चला म्हटलं, झोपून कसं व्हायचं, त्यांना पण कामाचा लय लोड पडतो. गुरांच्या धारा, भिजवान फवारण्या, त्यांना पण त्रास होत असेल. त्यांनी कोणाला सांगायचं. मग पटपट दोघांनी मटेरियल टाकून घेतलं. ज्ञानेश्वरी पण आम्हाला मदत करते. मला म्हणते, थांब मी तुला काम करू लागते. खरंच नशिबाला लेक असावी. लेकी एवढी मया कोणालाच नाही. बस म्हटलं तरी बसत नाही. मम्मा मम्मा करत सारखी मागे लुडू लुडू करत असते. खरंच हे दिवस पुन्हा नाहीत. मका तोडाय चालू होती बॅगा भरायला. ज्ञानेश्वरीच्या पप्पांना म्हटलं, कणस आणा खायला, मला फार आवडतात. आणि हे बघा पावट्याचं पहिलं फूल. ज्याने कष्ट केले ना त्याला माहीत असतं हे बघण्याचं सुख काय असतं. झालं ना समजा मटेरियल टाकून. मग थोडं उरलं होतं. नाही हो, टाकायचं म्हटल्या उरतंय वय. मीच थोडं ठेवलं होतं. झाडांना थोडं थोडं टाकूया म्हटलं. मग आता चला म्हटलं पोटाचं काहीतरी बघूया. गरम गरम पिठलं आणि भात सोबत कांदा घेतला. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. कोणाला वरण भात तर कोणाला डाळ भात आवडतो. पण मला पिठलं भात प्रचंड आवडतो.